व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची नेहमीच वारेमाप स्तुती करत असतात, कौड कौतुक करत असतात. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाही त्या गोष्टी ते बोलत असतात की उद्धव ठाकरे असे, उद्धव ठाकरे तसे, उद्धव ठाकरे इतके सक्षम आहेत, उद्धव ठाकरे तितके सक्षम आहेत, उद्धव ठाकरेंचं राजकारण खूपच वेगळं आहे. काय वेगळं आहे? माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, हे रडगाणं गाणं हे वेगळं राजकारण आहे. अरे याच्यापेक्षा तर शेंबडी पोरं सुद्धा चांगलं रडतात. इतकं यांचं बोगस रडणं आहे आणि हे वेगळी रडणं आहे. कारण निवडणुका झाल्यानंतर हे मस्त एन्जॉय करतात लंडनला जाऊन. तिकडे मातोश्री दिंग बांधून ठेवली आहे त्याच्यासाठीच. प्रश्न असा पडतो मित्रांनो कधी कधी की संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे काही बोलतात ते स्तुतीसाठी बोलतात की खिल्ली उडवण्यासाठी बोलतात, टर उडवण्यासाठी बोलतात. आता हेच बघा ना तुम्ही की कोविडच्या दरम्यान त्यांनी प्रश्न केला होता की तुम्हाला एवढं वैद्यकीय ज्ञान कसं काय हो? काय हा प्रश्न? उद्धव ठाकरे काय डॉक्टर आहेत का? काही प्रश्न विचारायचे. बरं, स्वतःच हे माती खाऊन आले. WHO चे जे डॉक्टर आहेत ते इकडून तिकडून गोळा केलेले डॉक्टर आहेत म्हणे. त्या डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरा आहे म्हणे. म्हणजे ह्यांना हे दाखवायचंय की उद्धव ठाकरेंपेक्षा मी बरा आहे, मी चांगला आहे. हे सूचक आहे त्या मागचं. हे बिटवीन द लाईन्स जे असतं ना ते समजून घेतलं पाहिजे आपण. संजय राऊत यांनी तिथल्या तिथे जागेवरच उद्धव ठाकरे यांना टोमणा मारलेला आहे. हा अनेकांना या गोष्टीची मजा वाटली, अनेकांनी खिल्ली उडवली, या गोष्टीची मजा घेतली, हसले सगळेजण. पण बिटवीन द लाईन कुणी वाचण्याचा प्रयत्न केला नाही. डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर चांगला म्हणजेच उद्धवपेक्षा संजय चांगला असा त्याचा अर्थ होता. हे अनेकांच्या लक्षातच आलं नाही तेव्हा. आता सुद्धा तसंच आहे बघा तुम्ही. नुकताच त्यांनी एक विधान केलं होतं की पुतीन, झेलेन्स्की आणि ते तुमचे जो बायडन हे तिघ जण एकत्र आले होते म्हणे आणि त्यांच्यात चर्चा चालू होती. चर्चा कोणावर? उद्धव ठाकरेंवर. ये उद्धव ठाकरे है कौन बोले? आज तक हमें उनसे क्यों नहीं मिलाया? ये कितना गजब आदमी है बोले. ये उद्धव ठाकरे है कौन? ही चर्चा तिकडे रंगते म्हणे. म्हणजे जागतिक स्तरावर उद्धव ठाकरे यांची दखल घेतली जाते असं त्याला म्हणायचं होतं. आता जो बायडनला, झेलेन्स्कीला किंवा त्या पुतीनला उद्धव ठाकरे माहित तरी असेल का? जो माणूस घराबाहेरच कधी पडलेला नाहीये, त्याची कीर्ती इतकी सर्वदूर का पसरावी? हा, एका गोष्टीमुळे नक्कीच पसरू शकते की घोटाळेबाज आहे. 25 वर्ष महानगरपालिका ज्यांना लुटून खाल्लेली आहे तो उद्धव ठाकरे, अशी चर्चा करायची तिथे रंगत असावी. एका पत्रकार परिषदेमध्ये याच संजय राऊत यांनी काहीही गरज नसताना, कारण नसताना रश्मी ठाकरे यांच्या अलिबागच्या 19 बंगल्यांचा उल्लेख केला आणि तिथून पुढे रान पेटलं होतं मित्रांनो. अडचणीत आले होते ठाकरे. वेगवेगळ्या टप्प्यांवर संजय राऊतांनी असंच उद्धव ठाकरेंना अडचणीत आणलेलं आहे. आता उद्धव ठाकरे हे अपरिपक्व राजकारणी आहेत. एक साधा फोटोग्राफर आहे हो. वडिलांनी घेऊन दिलेला कॅमेरा आहे, तो स्वतःही कमावलेला नाहीये. किचिक किचिक करत बसायचं, हेलिकॉप्टर मध्ये बसून एन्जॉय करायचं, हेच आयुष्य होतं त्यांचं. त्यांच्याकडे बघितल्यावर कधीच असं वाटत नाही दॅट ही इज अ सिरियस पॉलिटिशियन. राजकारणाचं गांभीर्यच नाहीये यांना. जर गांभीर्य असतं तर इतकी माणसं, इतकी लोक सोडून गेली नसती यांना आज. पण यांना देणं घेणं नाहीये ना काही. 100 पिढ्या बसून खातील इतकं कमवून ठेवलेलं आहे ना. अजूनही कमवणं चालूच आहे ना. भ्रष्टाचारातून खंडण्या चालूच आहेत ना. संजय राऊतांचा भाऊ सुनील राऊत यांच्यासारखे लोक पोसूनच ठेवलेत ना फेरीवाल्यांकडून रोजचे 50 रुपये 100 रुपये घ्यायला. कुठे जातात ते पैसे? अर्धे इकडं अर्धे तिकडं. कमाई चालूच आहे यांची, कमाई बंद पडत नाही साहेब. संजय राऊत हे वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणतात. मात्र ही गोष्ट अजूनही उद्धव ठाकरे यांच्या लक्षात का आली नसावी, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आता नुकतंच एक विधान केलंय भोंगा राऊतांनी. काय विधान केलंय भोंगा राऊतांनी? तर म्हणे उद्धव ठाकरे हे PM मटेरियल आहे, म्हणजे पंतप्रधान पदाचं मटेरियल आहे म्हणे. आणि एक दिवस
उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान असणार आहेत. अहो कशाला त्या शरद पवारांच्या जखमेवर मीठ चोळू लागले राऊत साहेब? तुम्हाला इकडून हाकलल्यानंतर तिकडच जायचंय. तुम्ही जर अशीच बडबड चालू ठेवली तर तिकडून सुद्धा हाकललं जाईल तुम्हाला. बरं आता हे किती मूर्खपणाचं लक्षण आहे बघा तुम्ही. संजय राऊतला माहित आहे की आपल्याला कधीही ढोंगणावर लात बसू शकते आणि मातोश्रीच्या बाहेर ढकललं जाऊ शकतं. तेव्हा आपल्याला थारा कोण देऊ शकतं? एकतर शरद पवार किंवा राहुल गांधी. तर शरद पवारांच्या जखमेवर मीठ हे असं चोळतात. उद्धव ठाकरे पंतप्रधान आहेत बनणार आणि ते त्या मटेरियल आहेत म्हणून मीठ चोळलं तिथं पवारांच्या जखमेवर. काँग्रेसला सुद्धा डिवचलं ना विनाकारण. राहुल गांधीला डिवचलंय की एक विधान केलं या माणसानं आता नुकतंच की कुठलीही निवडणूक आली की काँग्रेस आणि राहुल गांधी खूप पुढे 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 करतात म्हणे, पण जसा निकाल लागतो आणि यांना पराभव पत्करावा लागतो तेव्हा यांची हवा फुस होते आणि यांना यांची लायकी कळते म्हणे. हे यांचं विधान आहे, कालचंच विधान आहे, कालचंच आहे. म्हणजे त्यांनाही खाजवलं यांनाही खाजवलं. म्हणजे इकडून ढोंगणावर लाद बसल्यानंतर याचा फुटबॉल होणार आहे या माणसाचा. हे तिघ जण मिळून याचा फुटबॉल करणार आहे. मग उडणार काय याच्याकडं? सपाकडे जा, नाही तर MIM कडे जा, ओवेसीकडे. असंही याला आता सध्या हिरवी चादर घेऊन झोपायची सवय लागलेलीच आहे. PM पदाचं मटेरियल उद्धव ठाकरे. अरे ज्या माणसाला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही तो देश काय सांभाळणार आहे? हे म्हणायला स्वतःला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून घेतात. अरे स्वतःचं कुटुंब तरी टिकवता आलंय का तुम्हाला? स्वतःच्या चुलत भावाशी बोलण्यासाठी तुम्हाला 20 वर्ष लागलेली आहेत. इतकी तर द्वेषभावना आणि सुडबुद्धी आहे तुमची. तुम्ही देश सांभाळणार. मुख्यमंत्री होतात तेव्हा काय सांभाळलं राज्य? घरामध्ये बसून शेतकऱ्यांसाठी हो वर्क फ्रॉम होम करता येऊ शकतं का यावर माझं संशोधन चालू आहे. अरे हसतात लोक, हसतात. लाज वाटत होती अनेकांना. कोण माणूस बसलाय आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर? अरे दोस्तों, मेरी आवाज तुम तक पहुंच रही है लेकिन तुम्हारी आवाज मुझ तक नहीं पहुंच रही. अरे तू का भाषणाला उभा आहे का बाबा? फेसबुक लाईव्ह चालू आहे ते. फार तर कमेंट्स वाच ना. कमेंट करतात ना लोक लाईव्ह मध्ये, त्या कमेंट वाचून दाखवा. पण आपण कुठे आहोत, आपण काय बोलत आहोत याचं या माणसाला अजिबात भान नाही. एखाद्या सभेमध्ये जमलेल्या जनसमुदायाला नमस्कार करण्यासाठी जर हे 2 पायावर खाली बसले तर यांना उभं राहण्यासाठी 4 माणसं लागतात उठवायला. दर 8-15 दिवसाला यांची तब्येत बिघडते. यांनी स्वतःच सांगितलं होतं की मी जेव्हा आजारी होतो तेव्हा डास कसा मारायचा हे सुद्धा मला कळत नव्हतं म्हणे. अरे 4 माणसं ठेवायचे रे तिथं डास मारायला, तू कशाला मारत बसला होता? संजय राऊतला ठेवायचं असतं. हे भोंग्या, मी झोपतोय आता, आजूबाजूला डास आले तर मारत बस, तुला तसाही काही काम धंदा नाहीये सध्या. उद्धव ठाकरे यांना हे का जमत नाही? स्वतःचं कौतुक हे काय करून घेतात? मुख्यमंत्री असताना आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी मातोश्री ते पंढरपूर यांनी गाडी ड्राईव्ह केली म्हणे. अरे समोर 50 गाड्या पोलिसांच्या सिक्युरिटीच्या, मागं 50 गाड्या पोलीस आणि सिक्युरिटीच्या, मध्ये यांची गाडी, सुसाट वेगानं सगळं चालू, सगळे रस्ते ब्लॉक करून ठेवलेले. शेंबडं पोरग सुद्धा चालवेल. पण यांना हे कळलं नाही की गाडी ड्राईव्ह करण्यापेक्षा, हे 6 तास वाया घालवण्यापेक्षा ड्रायव्हरकडे चावी देऊन टाकायची, मंत्रालयातल्या फाईलींचा गठ्ठा घेऊन बसायचा मागच्या सीटवर, चाळत बसायच्या फाईली, पटापट सगळं काम उरकून टाकायचं. पण नाही, आम्हाला ते नाही करायचं, आम्हाला चमकोगिरी करायची आहे. आणि असा माणूस पंतप्रधान पदाचं मटेरियल कसं काय असू शकतो? हे कधी घराबाहेर पडलेले दिसत नाहीत लवकर, हे कधी लोकांमध्ये मिसळलेले दिसत नाहीत लवकर. निवडणुका आल्या की यांचं रडगाणं चालू होतं. जर हे पंतप्रधान झाले तर हे किती रडतील.
बरं, यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की यांना धड हिंदी सुद्धा बोलता येत नाही ना. इंग्रजीची तर बोंबच आहे सगळी, हिंदी सुद्धा नीट बोलता येत नाही. हे कम्युनिकेट काय करणार आहेत? मैं डांबर के रस्ते से गया, मैं खुद गाडी भगा रहा था, ही असली भाषा आहे यांची. तुम्ही कधी ऐका यांचं हिंदी, मग तुम्हाला कळेल हे नगरसेवक पदाच्या सुद्धा लायकीचे नाही आहेत. हे तर उग शरद पवारांची कृपा झाली, अवकृपा झाली, अवकृपा. तेव्हा जर यांनी 2019ला भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर आज सन्मानानं सत्तेत असते. पण मोह आवरला गेला नाही, गेले पळत शरद पवारांकडे. पवारांना तर तेच हवं होतं, बुडवून टाकला अख्खा पक्ष, समुद्रात ढकलून दिला, अरबी समुद्रामध्ये. आता काय उरलंय हातात? तंबोरा. वैफल्यग्रस्त झालेले आहेत म्हणून आता मुलाकडे कार्याध्यक्षपद द्यायचंय की आदित्य ठाकरे हिसकावतोय हे आता कळेल लवकरच. पण संजय राऊत यांनी हा मुद्दा काढून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं हसं केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवलेली आहे, चक्क खिल्ली. पंतप्रधान पदाचं मटेरियल म्हणे. यांना पक्ष सांभाळता आला नाही, यांना राज्य सांभाळता आलं नाही, हे काय देश सांभाळणार आहेत? ज्या माणसाला बजेट कळत नाही, ज्या माणसाला शेतीतलं काही कळत नाही, संरक्षण मंत्रालयातलं काही कळत नाही, किती डॉलरला किती बॅरल मिळतात कच्च्या तेलाचे ते माहित नाही, पेट्रोलची भाववाढ कशी होते माहित नाही, मग जीएसटी वाढतोय, जीडीपी वाढतोय, जीडीपी कुठे वाढतोय मला कळत नाही. दाढीचे केस वाढतात, डोक्याचे केस वाढतात, पण जीडीपी कुठे वाढतोय? इतका हा हुशार माणूस पंतप्रधान पदाचं मटेरियल कसं काय असू शकतो सांगा आम्हाला. म्हणजेच संजय राऊत यांनी एक प्रकारे खिल्लीच उडवलेली आहे. पण त्यातही यांना असं वाटतं की स्तुती सुमन उधळली, कौतुक केलंय आपलं. घ्या बाबा, मला पाहान फुलं वाहा, घ्या करून कौतुक स्वतःचे स्वतः. कृपा करा फक्त. स्वप्न पण बघू नका पंतप्रधान पदाचं. स्वप्नात सुद्धा ती खुर्ची येऊ देऊ नका तुमच्या. त्याचं कारण असं आहे, मुळात यांना ट्रीटमेंटची गरज आहे. हे जर पंतप्रधान झाले ना तर अख्खा देश पागलखाना बनेल, पागलखाना. वेड्यांचं हॉस्पिटल बनून जाईल हा देश. आणि ही वस्तुस्थिती आहे, कारण ह्यांची लक्षणच सगळी तशी आहेत. कुठे कधी काय कसं बोलावं हे यांना माहीत नसतं, काही बरळत चुकतात. अर्थात संजय राऊत यांनी खिल्ली उडवण्यासाठीच हा मुद्दा उकरून काढलेला आहे. त्याचं कारण असं आहे की यानंतर हे या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा कधीच होऊ शकणार नाहीत. पंतप्रधान पद तर दूरचीच गोष्ट आहे. बकरे की अम्मा कब तक खैर माराएगी, मुल्ले की दौड़ मस्जिद तक, त्यातला हा प्रकार आहे सगळा. या बाबतीत तुमचं काय मत आहे मित्रांनो, कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जाता जाता एक छोटीशी विनंती आहे. प्रभू श्री रामाच्या नावाने आपण जो सेवा संकल्प सुरू केलेला आहे, आपल्या मराठवाड्यातल्या स्वाभिमानी हिंदू माता बंधू भगिनी शेतकरी यांच्यासाठी, त्यांच्या लेकरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, कर्कग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आपण ज्या सोयी सुविधा पुरवत आहोत, ज्या सेवा देत आहोत, अखंडपणे अविरतपणे त्या सुरूच आहेत. संकल्प मोठा आहे, कार्य मोठं आहे, एकट्याच्यानं झेपत नाही, होत नाही. म्हणून प्रत्येक व्हिडिओमधून शेवटी आवाहन करतो, या सत्कर्मामध्ये आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या मित्रांनो. सामाजिक जाणीव म्हणून, आणि आपण आपल्याच हिंदू बांधवांसाठी काहीतरी करत आहोत ही जाणीव मनामध्ये ठेवून फुल न फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला जे काही योगदान देता येऊ शकतं ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. त्याचा ट्रान्झॅक्शन करा, ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याचा डिजिटल ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची एक पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकेल. एक एक रुपया अनेकांसाठी लाख मोलाचा असतो हो. ह्या गेंड्याची कातडी असलेल्या राजकारण्यांना जो कालपर्यंत लुणावर फिरत होता तो
नगरसेवक झाला की वर्षभरामध्ये फॉर्च्युनर सारखी 35 लाखाची गाडी घेतो. अशा लोकांकडून आपण अपेक्षाच ठेवू शकत नाही. शेवटी हे सगळं जे कार्य आहे ना, हे तुमच्या आमच्या सारख्या लोकांमुळेच चालू आहे. जगात 4 चांगली माणसं आहेत ना, म्हणून तरुण निघतंय सगळं. तेव्हा मित्रांनो, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा, हे आवाहन. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब. भारत माता की जय. जय श्रीराम.